तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्या ह्या मोबाईलमधला फोटोज इमेजेस वगैरे जे आहे डाटा वगैरे आहे ते आपल्याला बऱ्याचसा ह्याच्यामध्ये मेमरी फुल झालेली आहे. तर आपल्याला हे आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये दोन्हीपैकी आपण ट्रान्सफर कसं करायचं, ज्यासाठी घ्यावं लागेल आपल्याला सगळ्यात पहिलं एक USB केबल जे आपल्या चार्जरसोबत येते. त्याआधी सगळ्यात आधी स्टार्टिंगला काय करायचं, इथं लॅपटॉपमध्ये कनेक्ट करायचं. तुम्ही इथं बघू शकता लॅपटॉपला आपण कनेक्ट केलं आहे. त्यानंतर इथं मोबाईलला कनेक्ट करायचं आहे, ज्या मोबाईलचा आपल्याला डाटा ट्रान्सफर करायचा आहे त्या मोबाईलला कनेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला असं नोटिफिकेशन दिसेल इथे, चार्जिंग द USB डिव्हाइस असं नोटिफिकेशन दिसेल. तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फोटो फाईल ट्रान्सफरवर क्लिक करायचं आणि फिंगरप्रिंट वगैरे पासवर्ड वगैरे विचारेल तुम्हाला, त्याला देऊन ॲक्सेस द्यायचं आहे. ॲक्सेस दिल्याच्या नंतर इथं आपल्या लॅपटॉपवर यायचं आहे. लॅपटॉपवर इथं तुम्हाला दाखवेल तुमचा मॉडेल नंबर, हे कनेक्ट झालंय म्हणून इथं तुम्हाला दाखवाल. तर इथं दाखवल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, इथं ओपन डिव्हाइस टू व्ह्यू फाईल्सवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं माय कॉम्प्युटर ओपन केल्यावर पण इथं सुद्धा बघू शकता तुम्ही, तुमचं इथं डिव्हाइस दाखवेल. याच्यावर डबल क्लिक करायचं, इंटरनल स्टोरेजवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं बघू शकता डी सिम म्हणून फोल्डर दिसत असेल तुम्हाला, या फोल्डरवर क्लिक करायचं. याच्यावर कॅमेराजवर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमधील जेवढे फोटोज वगैरे जे आहेत, फोटो व्हिडिओ वगैरे जे आहेत, तिथं हळूहळू इथं शो करायला लागेल. मग इथून आपण कंट्रोल एक्स आणि कंट्रोल इथं कॉपी पेस्ट किंवा कट पेस्ट जर केलं, कट पेस्ट केलं तर तुमच्या डिव्हाइसमध्ये राहणार नाहीत, डायरेक्ट सगळे इकडे ट्रान्सफर होऊन जातील. तर आपण काही याच्यामधले तुम्हाला ट्रान्सफर करून दाखवूया डेमोसाठी. तुम्ही इथं बघू शकता मी एक फोल्डर बनवलंय, मोबाईल पिक आणि आजची डेट टाकले. आता इथं आपण पेस्ट करूया. पण जेवढे सिलेक्ट केलेले आहेत फोटोज व्हिडिओज ते इथं घ्यायला लागतील. इथं बघू शकता कॉपी होत आहेत. बराच डेटा असल्यामुळं आपल्याला थोडा वेळ लागेल कॉपी व्हायला. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलमधला वगैरे डाटा तुमच्या कम्प्युटरमध्ये टाकू शकता. अशाच युजफुल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.